सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची.
माझे नाव नंदिनी विनोद कुमार यादव. माझे शाळेचे नाव राजीव शाळा वर्णे. इयत्ता दुसरी. किती भोगले किती सोसले तरी मी शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे माझ्या साऱ्या लेखींनी गिरवले. मी भारताची पहिली महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबांशी झाला. त्यांनी मला लिहायला वाचायला शिकवले. मी मुलींना शिकवायचे तेव्हा लोक माझ्यावर शेण माती टाकायचे, पण मी डगमगले नाही. मुलांच्या शिक्षणात क्रांती घडून आणली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. नमस्कार, माझे नाव ओंकार शंकर शेळके. माझ्या शाळेचे नाव राजीव शाळा वर्णे. इयत्ता चौथी. मी ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणार आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी नम्र विनंती. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्ध घडले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. अज्ञानरूपी अंधकाराचा नाश झाल्याशिवाय समाज परिवर्तन शक्य नाही. लोकसंख्येचा विचार करता नेहमी लोकसंख्या स्त्रियांची आहे. यासाठी स्त्री शिक्षणाचे महत्त्व मी जाणले. वास्तवतेला कृतीची जोड देऊन स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली. प्रथम मी सावित्रीला शिकवले. सावित्रीबाईंनीही मला योग्य ती साथ दिली व पुणे परिसरातील 18 शाळा काढण्यात आम्ही यशस्वी झालो. आमच्या शाळेतील शिक्षण हे श्रेष्ठ दर्जाचे होते. त्यामुळे सरकारी शाळेतील मुलांपेक्षा 10 पटीने मुलींची संख्या या शाळेत अधिक होती. म्हणूनच सावित्रीबाईंना पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका व पहिली शिक्षण तज्ञही असा सन्मान मिळवला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव केदार रमेश देशमुख. माझ्या शाळेचे नाव राजीव शाळा वर्णे. इयत्ता तिसरी. मी माझ्या सावित्रीबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. दिनांक 28 नोव्हेंबर 1890 वयाच्या 73व्या वर्षी माझे दीर्घ आजाराने देहांत झाले. त्यावेळी सावित्रीबाई फुले 60 वर्षांच्या होत्या. मग माझ्या औषध पाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, तरीही त्यांनी सगळी सेवा केली. मी गेल्यावर माझे भाऊबंद अंत्ययात्रेस आडवे आले. मग काही दिवसांनी एका बौद्धवाड्यातील लहान मुलाला प्लेगची साथ लागली. ते सावित्रीबाईंना कळता सावित्रीबाई धावत धावत त्या बौद्धवाड्यातील लहान मुलाला खांद्यावरती टाकून धावत धावत दवाखान्यात जाताना त्यांनाही ती प्लेगची साथ लागली. म्हणून 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी संस्कृती रमाकांत देशमुख. माझ्या शाळेचे नाव राजीव शाळा वर्णे. इयत्ता पहिली. मी सावित्रीबाई फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. मला ज्योतिबांनी लिहायला वाचायला शिकवले. 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत आम्ही मुलींची पहिली शाळा काढली व मुलींना शिकवण्याचे महान कार्य केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. नमस्कार, मी स्वरा माझ्या शाळेचे नाव राजीव शाळा वर्णे. इयत्ता दुसरी. मी सावित्रीबाई फुले बोलते. मी काही 4 ओळ्या सांगते, ते लक्षपूर्वक ऐका. समाजाला दिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती कांती ज्योती सावित्री माऊली. सावित्री तू सोसलेस दगड आणि धंदे, रविलेस शिक्षणाचे तू कांती ज्योती आणि खरी धैर्याची मूर्ती. तुझ्या छोट्यातून कशी होऊ उतराई. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री जगाची शिलेदार. नमस्कार, मी काव्या ज्ञानेश्वर हिला. माझ्या शाळेचे नाव राजीव शाळा वर्णे. इयत्ता दुसरी. नमस्कार, मी सावित्रीबाई फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबांशी झाला. त्यांनी मला
लिहायला वाचायला शिकवलं. मग मी मुलींना शिकवण्याचे कार्य केले. एवढं बोलून मी माझे भाषण सुरू. नमस्कार, माझे नाव कृतिका सुरेश. माझ्या शाळेचे नाव राजकीय शाळावर नाही इयत्ता तिसरी. नमस्कार, मी सावित्रीबाई फुले बोलते आहे. मी मुलींसाठी पहिली शाळा काढली. मी भारताची पहिली महिला शिक्षिका. मी माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगते. मी लहानपासून खूप धीट होते. एकदा आम्ही सर्व मुलं खेळत असताना एका झाडावर नाग फणा काढून बसला होता. सारी मुले घाबरून व पळून जाऊ लागली. मी मात्र घाबरले नाही. मी तेथील टोकेरी दगड उचलला व सापावर नेम धरला. कितीही संकट आले तरी मी त्याला धीराने सामोरे जात असे. म्हणूनच मुलींना शिकविण्याचा महान कार्य माझ्या हातून घडू शकले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. नमस्कार, माझे नाव मोहिनी ज्ञानेश्वर. माझ्या शाळेचे नाव राजकीय शाळा इयत्ता दुसरी. मी सावित्रीबाई फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेसिल पाटील असे होते. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबांशी झाला. ज्योतिबांनी मला धूळपाटीवर लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी मुलींना शिकणे म्हणजे धर्माच्या विरोधाने जाणे असे होते. आम्हाला समजाने खूप विरुद्ध त्रास दिला पण आम्ही मुलींना शिकवण्याचे कारण चालूच ठेवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद भारत. नमस्कार, मी प्रियंका नरेश देशमुख. माझ्या शाळेचे नाव राजीव शाळा वरणे इयत्ता तिसरी. नमस्कार, मी सावित्रीबाई फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई व माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसेल पाटील असे होते. मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. माझे नाव लावण्य रवी पवार. माझे शाळेचे नाव राजीव शाळा वरणे. मी सावित्रीबाई फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. तिचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. मुलींना शिकवले. मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. जय भारत. मी मेघा मारुती राऊत. आज तुमच्या वर्णशाळेमध्ये आज पूजाताईंनी आज हा महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुलेंच्या विषयी कार्यक्रम ठेवला. एक महिला काय करू शकते हे आपल्याला माहीत होतं, पण त्याची पुढे वाटचाल कशी चालू ठेवायची ते आपल्या शाळेतून आपल्या शाळेत त्यांच्या खेडेगावामध्ये मुलांना काही गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे त्या माहिती करण्यासाठी एक तो दिवस येतो तो कसा साजरा करायचा या निमित्ताने त्यांनी एक कार्यक्रम ठेवला. मला रात्री मेसेज मिळाला तर मी त्याला असं म्हणलं एक मैत्रिणी काहीतरी कार्यक्रम ठेवला त्याहून सहकार्य करावं. ती माझी इच्छा आली. मी तिथून तर आले. आज सावित्रीबाई फुले यांचा उद्देश जो शिक्षणासाठी होता तोच आपल्या महिला आजपर्यंत चालू पुढे ठेवत आल्या. आज शिक्षिका आज काहीतरी आज ह्या मॅडम आहेत. आज त्यांना काही न करता त्या स्वतःहून इथपर्यंत आज आपल्या खेडेगावातल्या मुलींसाठी जो त्यांचा येण्याचा जो एक बोलण्या मनाचा तत्व आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीने चांगला. आज महिलांना वेळ नाही आणि त्या एक खेडेगावातल्या मुलींसाठी वेळ काढून आज तर तुम्हाला मार्गदर्शन करतात. खरं तर मी त्यांचं आपल्या सर्व महिलांच्या वतीने कौतुक करतो की आज महिलांना वेळ नाही, त्यांच्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पण त्या आज दुसऱ्यांच्या मुलांसाठी वेळ काढून आज मुलांसाठी इथपर्यंत येतात. आज पूजाताई सुरे या आज त्यांच्या बिझी आहेत त्या, पण तरी त्यांना वाटतं की माझ्या गावातल्या मुलांना काहीतरी मार्गदर्शन करावं आणि कुठपर्यंत तरी माझ्या मुलांसाठी मला काहीतरी हे त्यांचं ध्येय मला बघून खरोखर कधीतरी मलाही वाटतं की चला त्यांना सहकार्य करून जावं. अशा यातून त्यांनी आपल्याला इथपर्यंत जे कार्यक्रम येतात त्या पुढाकार घेऊन आणि आपल्या शाळेला कुठे हॉस्पिटलला कुठे दाखल्यांसाठी ज्या खेडेगावातल्या बाहेर आहेत त्यांना काही माहीत नाही की दाखले काय त्याकरता मार्गदर्शन करतात. अशा महिलांना आमच्यासारख्या महिला खूपच सहकार्य करतात. मॅडम आहेत, मॅडमही त्यांना सहकार्य करतात. अशा ज्या त्यांच्या ज्या पाठीशी महिला आहेत त्यांना खरोखर माझ्याकडनं असं ते त्यांना सहकार्य द्यावं आणि त्यांना पुढे न्यावं आणि ह्या खेडेगावातल्या मुलांचं जे काही ज्या हे मिळत नाही ते मार्गदर्शन त्यांनी करावं. त्याकरता आम्ही खरोखर येऊन त्यांना सहकार्य करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. शिक्षिका पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती इथे आपण साजरी करत आहोत आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. आज त्यांची 194वी जयंती आहे आणि त्या निमित्ताने
ज्या सावित्रीबाईने महिलांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांना यशाचा ज्ञानाचा मार्ग दिला, अशा सावित्रीबाई फुलेंची आपण जयंती साजरी करत आहोत. सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानातून आज महिला डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS अशा विविध पदांवर, उच्च पदांवर कार्यरत आहेत. आणि आपण बघतोय की महिलांनी ज्या यातना त्या काळी सोसलेल्या आहेत ते बघून त्यांचं हृदय कुठेतरी पिळवटलं आणि त्याची प्रेरणा घेऊन ज्योतिबा फुलेंनी त्यांना शिकवलं आणि त्यातून त्यांनी महिलांना घडवलं. आज मला अभिमान वाटतो की गर्व वाटतो की मी स्त्री म्हणून जन्माला आले आणि माझ्या सावित्रीबाईने मला अभिमानाने जगायला शिकवले. सोसुनी अनंत यातना शिकविले तू स्त्रियांना, धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाताना. आज आपण सर्व ग्रामपंचायतमधील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि ह्या निबंध स्पर्धांमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी उत्कृष्ट प्रकारे सादरीकरण, आता मी इथे बरंच पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सादरीकरण केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. तसेच ह्या कार्यक्रमात शिक्षकांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं म्हणून शिक्षकांचेही खूप आभार मानते. आणि हा कार्यक्रम घेण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की आपल्या ह्या गावातून, खेडेगावातूनच म्हणावं लागेल, आपल्या ह्या खेडेगावातून नवीन सावित्रीबाई तयार व्हाव्यात, नवीन IPS, IAS अधिकारी तयार व्हावेत व मुलांना उच्च पदं मिळावीत असं मला वाटतं आणि त्या हेतूनेच मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. एवढे म्हणून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार. BG 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वर्णे शाळा, रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये आहोत आणि त्या शाळेमध्ये आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त लहान लहान बच्चूंचे अनेक कार्यक्रम करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक पूजाताई सुर्वे आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की आज त्यांच्यामार्फत कशा पद्धतीत जयंती साजरी करण्यात आली. ताई, काय सांगाल नेमकं? आज आपण सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त आज आपण लहान मुलांना घेऊन एकत्रित येऊन शाळेमध्ये प्रोग्राम राबवला. काय सांगाल नेमका काय येतो होता आणि कशा पद्धतीत कार्यक्रम आयोजित केला होता? आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व पळसदरी ग्रामपंचायतीमधील सर्व शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम गेले 5-6 वर्ष आम्ही दरवर्षीच आयोजित करतो आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये. तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी खूप मोलाचं कार्य केलेले आहे आणि त्याची जाणीव आपल्या मुलांना व्हावी आणि ह्यातून नव्या युगाच्या सावित्रीबाई तयार व्हाव्यात. तसेच ही मुलंसुद्धा ज्योतिबा सुंदर बनले होते किंवा त्यांनी सहभाग चांगला घेतला होता, त्यांना आपला इतिहास माहिती व्हावा, त्याचा अभ्यास व्हावा त्यांचा, ह्या हेतूने आणि त्यातून नवी पिढी जे म्हणजे IPS अधिकारी, IAS अधिकारी किंवा उच्च पदावर जावेत, हा आमचा ग्रामीण एरिया आणि ग्रामीण एरियातील मुलांनी
उच्च पदावर कार्यरत व्हावे या दृष्टीने हे आत्तापासूनचे प्रयत्न आहे. हा उद्देश हेतू ठेवून मी दरवर्षी अशा प्रकारचे शाळांमधून कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्याच माध्यमातून मी आज हा कार्यक्रम घेतलेला आहे सर्व शाळांमध्ये. आणि ह्या शाळांमध्ये आपण पहिल्या क्रमांकाला 1001चं बक्षीस दिलेलं आहे, दुसऱ्या क्रमांकाला 701चं बक्षीस दिलेलं आणि तिसरा क्रमांक 501चा आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आपण प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आलेलं आहे. तर या होत्या पूजाताई आणि त्यांनी सांगितलेले कशा पद्धतीत कार्यक्रम आयोजित केला होता आणि खेडेगावातून बोलण्यापेक्षा ग्रामीण भागातून शहरापर्यंत लहान लहान मुलं कशी तयार होऊन पुढे कसं करिअर करावं हा त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत मेसेज दिलेला आहे. त्याचप्रमाणे या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. मॅडम काय सांगाल नेमकं कशा पद्धतीत तुम्ही कष्ट घेतले या कार्यक्रमासाठी, कारण अप्रतिम विद्यार्थी तुम्ही घडवले आज आणि त्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की मॅडमने आम्हाला कशा पद्धतीत शिकवलेलं आहे आणि तोच मेसेज पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलेला आहे. काय सांगाल नेमकं काय येतो आणि कशा पद्धतीत आपण नियोजन केलं? नमस्कार, मी सौ छाया दीपक जाधव, शाळा प्रमुख राजीप शाळा वर्णे. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रथम सर्वांना शुभेच्छा. हा जो कार्यक्रम आहे सावित्रीबाई फुले यांनी किती खडतर कष्ट सहन केलेले आहेत आणि खूप परिश्रमाने मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत. तर ती शिक्षणाची दारे सगळ्यांसाठी खुली झालेली आहेत आणि सर्व आमच्या ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण चांगल्या प्रकारे घ्यावं, पुढे ते उच्च शिक्षित व्हावेत या दृष्टीने आणि मुलांवर त्या प्रकारचे संस्कार व्हावेत, त्यांना सावित्रीबाईंच्या केलेल्या कष्टाची जाणीव व्हावी, ज्योतिबांनी घेतलेलं जे परिश्रम आहे, जी समाजसेवा त्यांनी केलेली आहे ते पाहून किंवा त्यांचा आदर्श घेऊन असे थोर समाजसेवकही आमच्या विद्यार्थ्यातून पुढे यावे अशी अपेक्षा आहे. आणि त्याकरता आम्ही मुलांना अशा प्रत्येक कार्यक्रमातून सहभाग घेण्याची संधी देत असतो की मुलांना स्टेज डेअरिंग यावं, त्यांच्यामध्ये बोलण्यासाठी ते प्रभावी बोलता यांना यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. धन्यवाद. तर ह्या होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि यांनी सांगितलं कशा पद्धतीत विद्यार्थी घडवला जातो. त्यांनी अनेक दिवसापासून मुलांची प्रॅक्टिस घेतली आणि त्यांना आज तयार केलं आणि त्यांनी त्यांचं वक्तृत्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोचवलेलं आहे. माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.